मशीन आत घेतली. कुठं पडली? हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आणि 9 वाजलेले आहेत. सकाळपासून किती जरी म्हटलं ना तरी आज 2 दिवस झाले माझी एवढी धावपळ चाललेली होती. त्याच्यामुळे मग असं नाही का शूटिंग करायचं आणि खूप विशेष म्हणजे काय व्हायचं, पसारा पण खूप व्हायचा आणि मग मला उरकायचंय सगळं. याच्यात मी काही शूटिंग केलेलं नाही. आणि तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये तर सांगितलंच होतं की आता घरी जायचं तर फक्त पॅकिंगच राहिलेली, बाकी सगळं मी आवरलेलं होतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलेलं की मी झाडांचं वगैरे कसं करणार आहे, तर त्या गोष्टी दाखवते थोडंफार ना त्यांनी कसं कसं केलंय. कारण की मी जरी तिकडे राहायचे असेल ना तर 8-10 दिवसात ते येणार आहेत रिटर्न. मग तरी सुद्धा सगळे झाडांना असे जळून जाऊ नयेत यासाठी नळाखाली कसं त्याला बांधलंय, काय काय केलंय ते दाखवते मला बॅक कॅमेऱ्याने. आणि बॅगा वगैरे तर सगळं भरून झाले आणि खूप पसारा होता. तुम्हाला बॅगा इकडे पूर्ण. आणि मी बॅग भरून ठेवलेली, सियाला काहीतरी पाहिजे होतं तर तिने परत उचकले. तिने पर्समध्ये तिच्या वस्तू भरल्यात. त्याच्यानंतर इकडे एक बॅग आहे, तिकडे एक सॅक आहे. असं खूप पसारा पण आहे ना, तर असं खूप पसारा होता. त्याच्यामुळे नाही का फक्त एक आवरायचं चाललेलं. आणि मी म्हटलं पण शूटिंग करावी, पण असं झालं की नाही का एक उशीर झालेला मला खूप जास्त. आणि मग म्हटलं त्याच्या नादात माझी एखादी वस्तू राहू नये, कारण की जवळ दूर जायचंय ना, तर मग नाही का उगाच राहायला नको, म्हणून मी अगोदर सगळं आवरून घेतलं. आणि असंही मी मागच्या टायमिंगला दाखवलंच होतं बॅग भरलेली तर तुम्हाला. आणि सियासी मस्त रेडी झाली. इकडे की बाहेर तू ते का काढली तुझी क्रीम बॅग मधून, तुझ्या पर्स मधून क्रीम का काढली तू? आणि सियाने ना असं कपडे वगैरे चेंज केले, सगळा पसारा केलाय. आणि दिवसभर जायचंय. आणि तिला असं घरी घालण्यासाठी हे मी घेतलं होतं, पण ते न्यू आहे ना, तर मग नाही का तिला ते म्हणली मला घालायचे. आरुने पण पॅन्ट घातली ती सेम टू कलरची. तर असं ती रेडी झाली. केस वगैरे बांधलेत. म्हटलं कसं ना ट्रेनमध्ये खूप त्रास नको व्हायला म्हणून. खायचं राहिले थोडंसं म्हणजे आहे केलेलं म्हणजे. आणि थोडं ते म्हटले बाहेरूनच काहीतरी आणतो, कारण की भांडी वगैरे सगळं आवरलेत. आणि नंतर परत नाही का नको, परत नाही का परत पसारा, परत आवरा, परत तरी सुद्धा चहाची आणखी मला भांडी घासायची राहिली आहेत. तर ते तर मी आवरूनच घेते, पण तुम्हाला दाखवते त्यांनी काय केले ते. आता इकडे बघा, इकडे ठेवलाय मनी प्लांट. आणि फक्त एक टिपका पडेल एवढंच हे केलेलं आहे. आणि इकडं असं यांनी इकडं खिडकीला असं वरती बांधलेलं आहे, पूर्ण याला असं जुगाड केलंय. आणि इकडे पण बघा तुळस, आणि इकडे ॲलोवेरा ठेवलंय. आणि त्याला सुद्धा ना दोन्हीच्या मध्यंतरी टिश्यू पेपरने बांधलंय बघा, टिश्यू पेपरने. आणि थोडंसं पाणी हलकंसं चालू ठेवलंय, म्हणजे थेंब थेंब, म्हणजे टिश्यू पेपरने ॲलोवेरावरून इकडे पण घसरलं जाते पाणी आणि तिकडे पण जाते. आता हे भांडी वगैरे सगळे आत घ्यायचेत मला घासलेले. त्याच्यानंतर डस्टबिन सगळं. हे मशीन पण चाललंय आतमध्येच घ्यायचं, कारण की 1 महिना परत उन्हातच मशीन राहते, तर आतमध्ये घेऊयात जाता जाता म्हणले. मग आणखी राहिली घ्यायची. आणि इकडे असं पण बघा दोन्ही कुंड्यांमध्ये पाणी पडणार नाही असं केलेलं आहे बघा. दोन्ही मध्यंतरी असं टिश्यू पेपर ठेवलाय. आणि त्याला सुद्धा ना मध्यंतरी काहीतरी ठेवलंय त्याने की तो फाटून जाऊ नये म्हणून काहीतरी केलंय तिथे. आणि नेमकं पाणी त्याच्यावरतीच पडेल असं की दोन्ही साईडला होईल. तर असं एकंदरीत सगळा जुगाड केलेला आहे. आणि मला असं वाटत होतं की नाही का म्हणजे बाहेर ठेवते मी आणि शेजारच्याला सांगते की तुम्ही पाणी टाकत जा, पण ते म्हणले नको, कुठे कोणाला त्रास द्यायचा. आणि 8 दिवसाचा प्रश्न आहे, असं हे नाही का मी पटकन माघारी येणार आहे. तर मग म्हटलं आम्ही दरवेळेस असंच करतो, तर मग म्हटलं असंच करूया. बघा मशीन आत घेतलेली आहे, पूर्ण भांडे पण सगळे झाकून ठेवलेत, म्हटलं धूळ वगैरे येऊ नये म्हणून. पाण्याची बॉटल घेतली. आणि हे पिल्लू थांब का, किती गडबड चालली. माझी पर्स घेऊन कुठे जाते तू शिव? तुझी पर्स अडकव ना. मम्मीची कशाला घेते, तुझी अडकव की. ती काय ती छोटीची किती छान आहे तुझी. पुण्यात आणखी एक आहे तुझी राहिलेली मागच्या वेळेसची. बरं माझी सिओ वाटायला लागले सगळं प्रवास याला एकटीलाच करायचं. चिव तू इतकं कसं घेणार आहे ग सगळं? माझी पर्स तुला झेपते का, येते का? आणि तुझे कसे हातात धरणार, अडकू की आधी तुझी. थांब सिया, थांब सिया, बघा की सिया, मी घेते पर्स माझी.
घातलं तू? कुठं पडली? बाथरूम मध्ये पडली. आणि लिपस्टिक कोण लावली सकाळी सकाळी? मम्मीने. सिया तू नाही लावली लिपस्टिक? बघ अन्याने कशी लावली लिपस्टिक शावीने. शिवनेरी का तिकडे शिफ्ट झाले त्यांनी इकडे काही केलं का? बघा मागच्या वेळेस आम्ही इकडे मिसळ खाल्ली होती आणि त्यांचं पूर्णतः नाही बघते त्यांचंच हे इकडे त्यांनी हे केलंय. आणि दरवेळेस आम्ही आलो ना इथं शिवनेरीची मिसळ खातो म्हणजे हे नवीन झालं इथं पहिल्यांदाच खाणार आहे. अगोदर आम्ही त्या तिकडे होतं. तर चला पुण्यात उतरलोय आणि डायरेक्टच आम्ही गावी जाणार आहे. वाटत होतं की पुण्यात थांबावं पण काही थांबलोच नाही. घरी जायचं ना थोडंसं अर्जंट. तर ते स्टेशनला आले भाऊ माझा घ्यायला आणि तिथून आम्ही बसलोय आणि अजून काहीच नाही म्हणजे जसं उतरलोय तसंच आलोय. मग इथं आता थोडंसं फ्रेश होतो आणि नाश्ता करतो म्हणजे मिसळच खाणार आहे. आमचं नेहमीचा इथं स्टॉप असतो. तर बघूयात मिसळचं. आता सिया आणि अरुण सगळेजण खेळतात म्हणजे हे 4 जण आहेत. आरू पडशील. ह्या 2 बारक्या किती छान आहेत सोबत सोबतच्या. कसं खेळतायत मस्त आहे की नाही? आरू छोटूशी आहे ना घसरगुंडी. छोटूशी घसरगुंडी. आरू पडल माग पडशील. चला जेवण करा. चला लवकर चला लवकर. आणि चला आता फायनली आम्ही एकदम शिवनेरी मिसळ खाणार आहे. सुरुवात झालेली आहे आमची आता इकडच्या ह्याच्यात. काय घ्यायचं? उलटी वाटी उलटी मग रुसली का? रुसली. मिसळ खायची आता. मिसळ पाव खायचा. तुला काय खायचंय? काय खाणार आहे? चल लवकर. तो झणझणीत मिसळ. थांबा थोडं मिनिट माझं. तू एकटी घेणार आहे? अरे तू माझ्यात खा. आता छान छान खाऊन मस्त मजा आली आहे की नाही? थकवा गेला सियाचा सुद्धा. मिसळ खाऊन आम्हाला सुद्धा चांगला जोर आला आता. हाय ही कुठे गेली? तिचं तर काय चाललेली तिचं काय माहिती. दगड कशाला घेऊन आली? पेंटिंग करायला दगड. दाखव सोनच्या. अगं पण मला गोळी गिळायची ग बाई. डोकं दुखते माझं. आणि आमच्या महिला मंडळचं चाललंय इकडं असं काम. दाजी अजून झोपलीत वरती तिकडं. आपल्या रानातल्या मिळतात का काकी? भारीत क्या मोठे मोठे चांगल्या. हं नीट केले किती भारी दिसते. हा भारी तर.
निवांत बसून चहा पेतात येतात आणि बाया काम करतात येतं होय ए नवरी सुना सुना बसले तर सासा बघ तिकडे कसं काम करतात येतं हाय का नाही मी नव्हती पण तुमचं काम बघायला त्यांनी काय पसंत करायचं पुरी असली ती बघ ती नवरी अजिबात काम करत नाही नुसतीच बसली मोबाईल घेऊन आहे की ना सासू तिकडं आंब्याच्या फोडी करते आंब्याच्या फोडी करते सासूबाई नवरी तिकडे बसली निवांत मीच नव्हती तर अयो श्रावी ऐ काय केलं दाखव मला श्रावी एवढ्या चिखलाचं काय करायचंय आ माती बनवायची पण त्याचं काय करायचं आरू काय करतोय चिमण्याला होय अरे 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 आणि सेलिब्रिटी आमचे गावाकडे आले होते आंब्या खाल्ले त्यांनी तासभर झोप खाल्ली आता मस्त वारवशी येऊन बसले तर आणि आमचे शूटर कामाला लावले शूटिंगसाठी जोडून हा आणि त्यांचं डोकं दुखतं सेलिब्रिटीचं कारण दुपारी एक गला सरबत पेल्या होत्या ते कधी असलं छटछूट पेत नाहीत ना साध्या पण सेलिब्रिटी क्वालिटी माल लागतो ना त्यांना आता संध्याकाळी त्याला मटण नाही तर मासे लागतात संध्याकाळच्या आहाराला सेलिब्रिटी आता तापलेले आहेत भरपूर पण ते त्यांनी गुजरात ते उमरठ थेट प्रवास केला वस्ती गायकवाड वस्तीवर गवळी वस्तीवर थेट प्रवास केल्यामुळे ते जरा कुचामलेले आहेत थोडेसे डोकं दुखतंय त्यांचं आता जरा त्यांना आता गोळी घेऊन कार्यकर्ते ते कामाला लावते ना आता डोकं चोपायच्या तयारी तिकडे कार्यकर्ते पाठीमागे बघू शकता तुम्ही हो गया का तर हो गया तेरा आणि चहा वगैरे पिल्यानंतर आम्ही थोडंसं रानात गेलो तर चालताना बघा असं ना पायाच्या जवळच 2 पिल्लं होती छोटीशी आणि त्यांना बघून एवढं छान वाटलं की नाही का खूप लहान होती ती मग मी थोडंसं शूटिंग घेतलेलं आहे किती नाही का ऊन असेल काय असेल तरी बघा प्रत्येक जीव हा किती मस्त त्यांच्या ह्याच्यानुसार जगत असतो आणि खरोखर खूप छान वाटलं आणि हे बघून आमच्यासोबत शिव आलेला होता आणि त्यांनी घरी जाऊन पोरांना सांगितलं सगळे परत सगळेजण आले आणि ह्यांना उचलून घेतलेले तर आजचा व्हिडिओ इथेच संपूयात पण बघा आरुने कसं उचलून घेतले ते अरे कशाला घेऊन आला ते पिलं अरे सॉफ्ट आहे तर मी त्याची शूटिंग घेतली होती त्यांची मम्मी आल्यावरती किती रागवण र दाखव कुठे गेले म्हणले अयो हो कसे उचलून आणले तिथं पाहिजे नाही नाही अरे ती खेळायची वस्तू आहे का ती नेऊन ठेवती ती ठेवून दे त्याची मम्मी आल्यावरती रागवण जा ठेवून येते जागेवरती मी शूटिंग घेतली परत बघायचं आपल्या टीव्हीवर आली नाही नीट ठेवून ये तिथं नीट ठेवून दे तिथं हळू जागेवर